पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। अभिनेत्री मौसमी चॅटर्जींना ग्राहक आयोगाचा दणका बसलाय। नाशिक ग्राहक आयोगाचा चॅटर्जी विरुद्ध महत्त्वाचा आदेश काढण्यात आलेला आहे। नाशिकच्या निवृत्त डॉक्टरांच्या तक्रारीची आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। त्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी मानधन परत करण्याचे आदेश देण्यात आलेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिर परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। श्रीराम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। गैरव्यवहाराची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। आपल्या मोदी सरकारचं करायचं काय? देशाची मत लुटत होते। आता त्यांचे मत लुटत थकल्यासारखे वाटते, म्हणून त्यांनी श्रीराम प्रभूच्या दानपेटीत हात घालून देशाच्या भक्त, रामाचे जे भक्त आहेत त्यांनी जे दान केलेले आहे त्याच्यावर हात मारण्याचा किंवा लूट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। आणि ते आता सामान्य जनतेला, राम भक्तांना सर्वांना लक्षात आलेलं आहे। ट्रस्टची याच्यामध्ये सामील आहेत लूट करण्यामध्ये। त्याच्यामुळं आता देशातले नागरिक जागरूक झालेले आहेत। यांना ह्या लुटारूंना त्यांना जागेवर ठेवणार नाहीत अशी परिस्थिती देशामध्ये आहे। याच्या मागे भारतीय जनता पार्टी आणि स्वयंसेवक ह्या लूटमारी मागे, भ्रष्टाचारामुळे आणि भक्तांचं जे काही दानपेटीत दिलेलं आहे सोनं चांदी, हे जे गायब झालेलं आहे, ही जी चोरी झालेली आहे, याच्या मागे हेच लोक आहेत। फोडाफोडीच्या मागे हे पैसा गुंतून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि जनतेची दिशाभूल, त्यांना वेगळा अजेंडा आहे, वेगळा अजेंडा, वेगळा प्रसार करायचा आहे त्यांना। त्यामागे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।